अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझे सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण परमपूज्य श्री दादा महाराज कवडे महाराजांच्या जो संती विसावाला ठावो या पुस्तकातील 4-5 पाने रोज मी तुम्हाला ऐकवत असतो. आज कालपर्यंत आपण जे बघितलं, पाणी, अन्न, जागा म्हणजे मुख्य माणसाच्या गरजा, त्याबद्दल सद्गुरू काय सांगितलं ते बघितलं. आज आपण नारायण स्वामींची कथा इथपासून सुरुवात करूया. परमपूज्य श्री नारायण स्वामी महाराज नामक एक फार थोर सत्पुरुष होऊन गेले. श्री क्षेत्र नृसिंहवाडीला देवांच्या आज्ञेनुसार आजही त्यांची आद्यपूजा होते. एकदा ते कोल्हापूर परिसरात असताना अंबाबाईने त्यांना दृष्टांत दिला की पुडुत्रीच्या भागात तुम्ही संचाराला जावे. त्याप्रमाणे ते त्या भागात गेले असता परत एक दृष्टांत झाला की येथे जवळच दुर्गमान गडावर विजयादेवीचे देऊळ आहे, तेथे तुम्ही रात्री मुक्कामाला जावे. त्या देवीच्या देवळात रात्रीच्या वेळी कोणीही थांबत नसे. पुजारीही सकाळी पूजा करून निघून जाई, कारण रात्री तेथे वाघ वस्तीला येत असत. त्यामुळे त्यांच्याबरोबर देवळात जायला इतर कोणीही तयार झाले नाहीत. त्यांचे जे 1-2 निकटचे शिष्य होते तेच फक्त त्यांच्यासोबत निघाले. श्री महाराजांनी जाताना आपल्या शिष्यांना बरोबर फक्त एक दिवा, काही बिब्बे, स्वच्छ फडकी आणि सुई एवढेच सामान घ्यायला सांगितले व ते सगळे डोंगरावर गेले. त्यावेळी तेथे कोणीही नव्हते. श्री महाराजांनी आपल्या शिष्यांना काळ्या लाकडे जमा करून ठेवण्यास सांगितले. संध्याकाळपूर्वी देवीचा सालकरी गुरव एक माणूस सोबतीला घेऊन तेथे आला व नंदादीपात तेलवात करून मंदिराचे दार बंद करू लागला. तेव्हा श्री महाराजांनी त्या गुरवाला देऊळ उघडे ठेवण्यास सांगितले. त्यावर गुरव घाबरत म्हणाला, महाराज, देऊळ उघडे ठेवतो, पण मी काही रात्रीच्या वेळी येथे राहणार नाही, कारण येथे वस्तीला वाघ येत असतात. तुम्हाला हवे तर जरूर राहा. असे म्हणून देऊळ उघडे ठेवून तो गुरव व त्यांचा मनुष्य निघून गेले. अंधार पडताच परमपूज्य श्री नारायण स्वामी महाराज व त्यांचे शिष्य मंदिरासमोर शेकोटी पेटवून तेथे भजन करीत बसले. मध्यरात्रीच्या सुमारास प्रचंड मोठी डरकाळी फोडत एक पट्टेदार वाघ तेथे देवीच्या दर्शनाला आला. ती भयंकर डरकाळी ऐकून शिष्यांची भीतीने गाळण लागली. पण श्री महाराज त्यांना म्हणाले, अरे जरा थांबा, त्याला भिवू नका, तो तुम्हाला काहीही अपाय करणार नाही. मग त्यांनी प्रेमळपणे त्या वाघाला जवळ बोलावले. तो लंगडत जवळ आला तेव्हा त्याच्या असे लक्षात आले की त्या वाघाच्या पुढच्या पायाच्या पंजाला काटा ऋतून मोठा फोड झालेला होता आणि त्यात पूस असलेला होता. हे बघून त्याने वाघाला बसायला सांगून त्याचा पंजा हातात घेऊन हळुवारपणे सुईने तो फोडला. आतला काटा काढून रक्तपुवाचा भाग स्वच्छ केला व तेथे बिब्बाचा चटका दिला. त्यावर मलमपट्टी केली. वेदना शमल्यामुळे वाघाला खूप बरे वाटले. नंतर तो शांतपणे त्यांच्या जवळ जाऊन झोपला. श्री महाराज शिष्यांसह रात्रभर भजन करीत राहिले. पहाटे तो वाघ त्यांना व देवीला नमस्कार करून तेथून निघून गेला. नियम साधकांसाठीच. परमपूज्य श्री नारायण स्वामी महाराज हे महासिद्ध अवतारी महात्मा होते, म्हणूनच हे शक्य झाले. पण त्यांच्या जागी जर कोणी सामान्य साधक असता तर त्याच्या जीवाशीच गाठ होती. म्हणूनच श्री माऊलींनी येथे जे नियम सांगितले आहेत ते सिद्धांसाठी नसून सामान्य साधकांकरताच आहेत. दाट न रिघे श्वापदे हिंस्र जनावरे त्या स्थानात येऊच नयेत. साप, विंचू यांचे सूचनसुद्धा या श्वापद शब्दानेच केलेले आहे. असे प्राणी देखील त्या स्थानी येऊ नयेत. तेथे माणसांच्या वस्तीची चाहूल असावी. तेथे साधकांची वस्ती आहे हे प्राण्यांना समजावे. त्या दृष्टीने त्यांनी हे सांगितलेले आहे. श्री माऊलींनी ओवीच्या पुढच्या चरणात पक्ष्यांचाही विशेष उल्लेख केलेला आहे. काही प्रकारचे पक्षी साधनास्थानाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नसावेत. शुक, हन, षटपद. शुक म्हणजे पोपट,
आणि हन म्हणजे इतर कुठलेही पक्षी की जे वृक्षावर एकत्र बसून कलकलाट करतात असे पक्षी तेथे नसावेत. या इतर पक्ष्यांमध्ये सगळ्यात आघाडीवर असणारे कावळे, त्यांच्या खालोखाल पारवे आणि नंतर पोपट या सर्व पक्ष्यांना समूहाने कलकलाट करण्याची फार सवय असते. ते जथ्याने असतात आणि खूप आवाज करतात. अशा कलकलाटाने साधकाचे ध्यान भंग पाहू शकते. त्यांच्या मनाची चंचलता वाढू शकते. म्हणूनच असे पक्षी त्या परिसरात नसावेत असे श्री माऊली सांगतात. हंसदेवांच्या मृगपक्षीशास्त्र नामक ग्रंथात 27व्या श्रेणीत रानात आढळणाऱ्या काक, करट, बलिपुष्ट, सत्कृतप्रज वगैरे 12 प्रकारच्या कावळ्यांचे वर्णन केलेले आहे. कावळे हे शरीराला घाण येणारे, कोणाही इतर पक्ष्यांना मारणारे, कर्कश आवाज करणारे असतात. यापैकी सत्कृतप्रज प्रकारचे कावळे हे रागाने अनावर होणारे असतात. त्यांना मनुष्यगंध आवडत नाही व त्यामुळे ते माणसांशीही लढतात. त्यांना निंद म्हटले जाते. असाध्या कोपकाले तू नरगंधा सहिष्णवा मनुष्यैश्च रणोत्साह निंद्यास्ते परिकीर्तितः. कावळे, पारवे, पोपट हे सगळे पक्षी कलकलाट करणारेच असतात. कोणते पक्षी नसावेत? श्री रघुनाथ पंडितांनी संस्कृत नैषधिकाच्या आधाराने रचलेल्या नलदमयंती स्वयंवराख्यांना व्याख्यात ते असे म्हटलेले आहे की तदितर खग भेणे वेगळाले पळाले उपवन जल केरी जे कराया मिळाले स्वजन गवस लाजो त्याद पाशी नसे तो कठीण समय येता कोण कामात येतो. यात त्यांनी पक्ष्यांची एक विशिष्ट दूषित वृत्ती सांगितली आहे. आपल्या समूहातील एका हंसाला बाण लागून तो जमिनीवर पडताच भेणे म्हणजे भीतीने इतर खग पळून गेले. हे पक्षी जेव्हा एकत्र बसतात तेव्हा मोठे शूर असतात. एकत्र बसतात तिथे असेल ते खातात, पण नुसती कशाची चाहूल जरी लागली तरी भीतीने एकमेकांची दखल न घेताच पळून जातात. हा पक्ष्यांचा सामान्य स्वभाव असतो. म्हणून काही विशिष्ट पक्षी साधनास्थानाच्या परिसरात नसावेत असे श्री माऊलींनी सांगितले आहे. शुक्र म्हणजे पोपट आणि हन म्हणजे इतर जातीचे पक्षी पण त्यात आहेत. त्यातही कावळे, घुबडे, पारवे हे येथे नसावेत, कारण हे सगळेच पक्षी फार गोंगाट आणि घाण करणारे आहेत. जेथे कुठे राहतील तेथे घाण करून ठेवतील. त्यातही पारवे हे सगळ्यात घाणेरडे. ते असतील त्या परिसरात विष्ठा वगैरेची घाण करतात आणि साधनेला तशी घाण अनुकूल नाही. पक्ष्यांच्या या घाणीची काही साधकांना ॲलर्जीही असू शकते. पक्ष्यांनी अशी घाण जिथे केली असेल तिथे साधकाला बसवणार देखील नाही. यासाठी मुद्दाम एखाद्या मशिदीत जाऊन बसावे. जुन्या मशिदींमध्ये खूपदा पारंब्याची वस्ती असते. त्यांच्या व वटवाघळांच्या घाणीचा उग्र दर्प तेथे असतो. अशा जागी लोक नमाज कसे पडतात हे त्यांनाच माहीत. साधनास्थानी साधनेसाठी सर्व प्रकारची अनुकूलता असावी. त्या स्थानांच्या परिसरातील वातावरणही शुद्ध असले पाहिजे. त्यायोगे मठातले वातावरण देखील शुद्ध राहू शकते. अंगणात चहूबाजूंनी फुलझाडे असतील, फुलांचा मोहक सुगंध पसरलेला असेल तर साधनेला बसतानाही प्रसन्नता वाटेल. आजूबाजूला स्वच्छता असेल, शांत मंद वारा असेल तर साधनेला बसायलाही उत्साह वाटेल. मात्र हेच जर का आजूबाजूच्या परिसरात घाण असेल, वाऱ्याने तो दर्प आत येत असेल तर साधनेला बसवणार नाही. अर्थात हा नियमसुद्धा फक्त साधकांसाठीच आहे. एखादा सिद्ध महात्मा जर असेल तर तो मात्र कुठेही साधनेला बसू शकतो. आता उद्या आपण पोपटांची स्वभाव वैशिष्ट्ये पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.